11वी केमिस्ट्रीमध्ये आज आपण नवीन चॅप्टर 14 नंबरचा चॅप्टर बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री नावाचा चॅप्टर आहे, जो की खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे तुमचा। या चॅप्टरवर आधारित जवळपास 4 ते 5 चॅप्टर 12वीचे आधारित आहेत। ते पण मोठे चॅप्टर 12वीचे सगळे। त्याच्यामुळे हा चॅप्टर तुमच्यासाठी बेसिक म्हणून खूप महत्त्वाचा आहे। टाका हेडिंग सगळ्यांनी, बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री। जसं एखादा विद्यार्थी पहिलीच शाळेत गेला की त्याला पहिल्या दिवशी 1, 2, 10 पर्यंत शिकवतात, तसं ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकायचं आहे म्हटलं की आपल्याला अल्केनचे पहिले 10 मेंबर माहीत असणं गरजेचं आहे। अल्केनचे पहिले 10 मेंबर कोण? मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्यूटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन आणि डेकेन। हे 10 मेंबरचा आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला, स्ट्रक्चरल फॉर्म्युला, डॉट अँड क्रॉस लाईन फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला, कंडेन्स्ड फॉर्म्युला, बॉन्ड लाईन फॉर्म्युला असे वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले आहेत, जे की आपल्याला आता एक एक मॉलिक्यूल बघायचं आहे। बरोबर आहे। अल्केन मध्ये आज आपण पहिल्या दिवशी आपले मेन 1 ते 10 पर्यंतची उजळणी शिकू। अल्केनची 10 मेंबर, स्ट्रक्चर काढता आले पाहिजेत, सगळं काढता आलं पाहिजे आपल्याला। बघा, अल्केन मध्ये त्याचा जनरल फॉर्म्युला आहे अल्केनचा CnH2n+2। या जनरल फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपणाला अल्केनचे पहिले 10 मेंबर लिहायला शिकायचे। बरोबर आहे। त्याच्यामध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला, स्ट्रक्चरल फॉर्म्युला, कंडेन्स्ड फॉर्म्युला, बॉन्ड लाइन फॉर्म्युला, इलेक्ट्रॉन डॉट फॉर्म्युला, इलेक्ट्रॉन क्रॉस फॉर्म्युला, डॉट आणि क्रॉस फॉर्म्युला, अशा सगळ्या गोष्टी मी आता सांगणार आहे तुम्हाला। जर तुम्हाला पहिला मेंबर काढायचा असेल अल्केनचा, तर त्या पहिल्या मेंबरचं नाव आहे मिथेन। n = 1 किंमत घ्या, त्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवा। C1 2 × 1+2। C1 ला फक्त C लिहा, 2 1 2 + 2 4 लिहा। हे आलेलं जे उत्तर आहे याला का म्हणा? का म्हणायला? मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणायला। का म्हणायला? स्ट्रक्चरल फॉर्म्युला। कार्बन आहे, त्याच्याकडे ना 4 हायड्रोजन आहेत। बरोबर आहे। कार्बन आणि त्याच्याकडे ना 4 हायड्रोजन आहेत। मध्ये कार्बन कडे ना 4 बॉन्ड, 4 बॉन्डला 4 हायड्रोजन।
इलेक्ट्रॉन डॉट फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला? डॉट म्हणजे डॉटचा उपयोग करायचा. डॉटचा उपयोग कसा करायचा? कार्बन बॉन्ड म्हणलं की 2 इलेक्ट्रॉन असतात. किती इलेक्ट्रॉन असतात? 2. एक बॉन्ड म्हणलं की 2 इलेक्ट्रॉन गृहीत धरा आणि दोन्ही बी डॉटने दाखवलंय. इलेक्ट्रॉन क्रॉस फॉर्म्युला. डॉटच्या ऐवजी क्रॉस न दाखवा, फुली मारून. बरोबर. डॉट आणि क्रॉस म्हणजे एका ॲटमला डॉट दाखवा, एका ॲटमला क्रॉस दाखवा. आता हे 2 इलेक्ट्रॉन कोणाचे आहेत? एक कार्बनचा आणि एक हायड्रोजनचा आहे. डॉट दाखवताना दोघांचे बी डॉटनेच दाखवा, क्रॉस दाखवताना दोघांचे बी क्रॉसने दाखवा. इलेक्ट्रॉन डॉट अँड क्रॉस फॉर्म्युला. मग त्याच्यामध्ये कार्बनचे क्रॉसनं दाखवलं तर हायड्रोजनचे डॉटनं दाखवा, किंवा कार्बनचे डॉटनं दाखवलं तर हायड्रोजनचे क्रॉसनं दाखवा. म्हणजे कसं? कार्बनचे कशानं दाखवलं? क्रॉसनं. तर तेच हायड्रोजनचे कशानं दाखवू? आता बाकीचे जे पुढले मेंबर आहेत त्यांना डायरेक्ट आपण इलेक्ट्रॉन डॉट आणि क्रॉस फॉर्म्युलाच लिहू. हे डॉट क्रॉस वेगवेगळं लिहायचं नाही. डॉट अँड क्रॉस हे जास्त वापरलं जात आहे. आता इथं एक बॉन्ड लाईन फॉर्म्युला नाही. कोणता फॉर्म्युला? बॉन्ड लाईन फॉर्म्युला नाही. का नाही हे मी दुसरा मेंबर लिहिलो की सांगतो. आता एवढं कळालं सगळ्याला. अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय आहे? CnH2n+2. मिथेन आहे पहिला मेंबर. n बरोबर 1 किंमत ठेवा. फॉर्म्युल्यामध्ये 1 ठेवा, CH4 आलं. हे फॉर्म्युल्यात ठेवून जे तुमचं उत्तर येत आहे त्याला कोणता फॉर्म्युला म्हणा? मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणा. स्ट्रक्चरल फॉर्म्युला कार्बन कडेनं 4 बॉन्ड H. डॉट फॉर्म्युला प्रत्येक बॉन्डच्या ठिकाणी 2 डॉट डॉट लिहा. क्रॉस फॉर्म्युला प्रत्येक बॉन्डच्या ठिकाणी क्रॉस लिहा. डॉट आणि क्रॉस एकाला डॉट दाखवा, एकाला क्रॉस दाखवा. समजलं का मी का म्हणलो ते? हा लिहा. लिहून काढा सगळेजण.
दमानं करा स्ट्रक्चर, कारण हे 10 मेंबर तुम्हाला एकदा परफेक्ट कळाले हे सगळं कळते पुढलं. झालं? लिहिलात का सगळं? बघा इकडं आता. हा बघा इकडं. दुसरा मेंबर आहे अल्केनचा, ज्याचं नाव तुम्हाला माहित आहे, इथेन. N बरोबर 2. स्पेलिंगला लय महत्व आहे बरं का ह्याच्यात. स्पेलिंगला खूप महत्व आहे. इथॅनॉल आणि इथॅनॉल लिहिण्यामध्ये बी किंचित फरक आहे. इथॅनॉल आणि इथॅनॉल बघितल्यावर तर ते ओ आणि ए मधला फरक तर कळतच नाही, परंतु स्पेलिंग मध्ये एका अक्षराचा फरक आहे. तर हे दोघं बी सेपरेट फॅमिली आहेत. इथॅनॉल म्हणजे OH असलेला कंपाऊंड आहे आणि इथॅनॉल म्हणजे अल्डिहाइड असलेला कंपाऊंड आहे. म्हणून मी म्हणलो की स्पेलिंगला, आणि हे मेन ची स्पेलिंग आली तर ते येते. आता कसं म्हणसाल तुम्ही, अल्केन मधलं ई काढायचं आहे आणि काहीतरी नवीन ठेवायचं आहे. ई काढून OL ठेवलं की इथॅनॉल होते. बघा बरं तसंच आहे का? ई काढून AL ठेवलं की अल्डिहाइड होते. असं लक्षात ठेवायचं आहे. म्हणून स्पेलिंगला खूप महत्व आहे. कळालं? सांगा आता फॉर्म्युला काय. CnH2n+2 C2 2 × 2 + 2 C2H 2 × 2 = 4 + 2 6. हे आल्याला का कोणता फॉर्म्युला आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला. C2H6 बरोबर आहे. स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढताना मी काय आयडिया सांगला जरा नीट आहे का. किती कार्बन आहेत? आधी 2 कार्बन एका लाईन मध्ये काढायचं. कार्बनची व्हॅलन्सी किती आहे? म्हणून कार्बनच्या कडेनं 4 बॉन्ड असावेत. किती बॉन्ड असावेत? 4. एक आहे 3. प्रत्येक बॉन्डला हायड्रोजनला बरोबर 6 बसतेत का बघा. 1 2 3 4 5 6 बसले. कंडेन्स्ड फॉर्म्युला म्हणजे आता ह्याला एकत्र करून लिहा. हे C आणि 3H ला काय लिहितो मी? डॅश. कोणता फॉर्म्युला म्हणायचा ह्याला? कंडेन्स्ड फॉर्म्युला. इलेक्ट्रॉन क्रॉस अँड डॉट म्हणा किंवा डॉट अँड क्रॉस म्हणा. इलेक्ट्रॉन क्रॉस अँड डॉट. काही नाही, जे स्ट्रक्चरल फॉर्म्युला दिसला का तुम्हाला? प्रत्येक बॉन्डला फुली मारा कार्बनच्या कडे नाही म्हणून, आणि हायड्रोजनला डॉट लिहा. म्हणजे कसं लिहू? हे कार्बन कार्बन मधला बॉन्ड आहे म्हणजे बरोबर आहे. कार्बन कार्बनला फुली. आता हायड्रोजनला एक क्रॉस एक डॉट, क्रॉस डॉट, क्रॉस
बरोबर. आणि बॉन्ड लाईन फॉर्म्युला, कोणता लाईन? बॉन्ड लाईन. ठिपक्याची रांगोळी माहित आहे? कार्बन म्हणजे ठिपके, किती कार्बन आहेत, आणि त्यांना जोडलं म्हणजे की बॉन्ड लाईन फॉर्म्युला. आता तुम्हाला ते कसं पुढल्या ह्याच्यात कळेल सांगा बरं. आता तिसरा काय सांगा? प्रोपेन म्हणजे काय? N बरोबर 3, N इज इक्वल टू 3, CN H2N प्लस 2. सांगा C3 2 into 3 प्लस 2 10 येते का? 3 आणि 2 5 दोन्ही 10 का बरं येत नाही? असं बऱ्याच जणाला वाटू शकते म्हणून सांगला लाव, दुसरं काही बी नाही. अगोदर गुणाकार असतो आणि नंतर बेरीज असते. 2 3 6 प्लस 2 8. याला का म्हणा? C3. आता स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा काढला बघा मी. कार्बन किती आहेत? एका लाईन मध्ये आधी 3 कार्बन काढा. 1 2 3. कार्बनची व्हॅलन्सी 4 असल्यामुळे कार्बनच्या कडेने किती बॉन्ड असावेत? 4. हायड्रोजन लिहा, बरोबर 8 बसतेत का बघा. SF म्हणजे स्ट्रक्चरल फॉर्म्युला. कंडेन्स्ड फॉर्म्युला सांगा. आता काही नाही, ते कार्बन आणि हायड्रोजन एकत्र करून लिहायचं. हे काय आहे? CH3. हे काय आहे? CH2. हे काय आहे? CH3. आता हा इलेक्ट्रॉन क्रॉस अँड डॉट फॉर्म्युला. आधी कार्बन किती आहेत हो का? कसं देतो सांगा बरं तुम्ही. हे काढलं मी, बॉन्ड तेवढं लिहिलं नाही. आता कार्बन कार्बन मधल्या बॉन्डला का करा? क्रॉस क्रॉस. आता उरलेले कार्बन हायड्रोजन बॉन्डला का लिहा? क्रॉस डॉट क्रॉस डॉट. कळालं? आता मला काढायचा कोणता फॉर्म्युला? बॉन्ड लाईन फॉर्म्युला. किती कार्बन आहेत? 3. ठिपक्याची रांगोळी काढल्यासारखं काढायचं. 1 2 3. 3 ठिपके का बरं दिलं? 3 कार्बन आहेत आणि त्याला जोडायचं. झिगझॅग असं कंटिन्यू येते तसंच. मग आता मला सांगा, पहिल्या मेंबरला बॉन्ड लाईन फॉर्म्युला का बरं आला नसेल? 1 कार्बन आहे, 1 ठिपका देणार आहोत, बॉन्डच लिहू शकत नाही आपण त्यांच्यामध्ये, म्हणून त्याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला येत नाही. कळाले का हे 3? आता काय करतो, तुम्हाला एक आदलं मधलं 7वं 8वं लिहून दाखवतो आणि मग तुम्हाला एका लाईननं लिहिलं होतं. हे एवढे आधी कंप्लीट करा.
झालं. इकडं बघा, इकडं बघा, तुम्हाला सिरियलनंच लिहायचं आहे. आता हे तिसरं झालं की चौथं, पाचवं, सहावं, सातवं, आठवं, नववं, 10वं लिहायचं आहे. मी उगा एक माहिती म्हणून एक 8वं लिहून दाखवतो आणि पूर्ण 10 नंबर पर्यंत तुम्हाला लिहायचं आहे सिरियलनं. नाहीतर हे 3 झाले की डायरेक्ट 8वं लिहिचाल तुम्ही बी. बघा इकडे जरा सगळेजण इकडे लक्ष द्या 2 मिनिटासाठी. बघा हो का, 8व्या मेंबरचं नाव आहे ऑक्टेन. एन बरोबर किती किंमत घ्या, 8. बघा इकडे सगळेजण, जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+2 C8 2 × 8+2 2 8 16+2 18. हा काय झाला तुमचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढायची आयडिया बघा. किती कार्बन आहेत, एका लाईननं 8 कार्बन लिहायचं. प्रत्येक कार्बनच्या कडेनं किती बॉन्ड असावेत, 4. प्रत्येक बॉन्डला हायड्रोजनला बरोबर 18 बसतात का बघा. आता कंडेन्स्ड फॉर्म्युला कसं तयार करतात सांगा. हे कोण आहे आणि मधले सगळे CH2 राहतात आणि कडेचं एक CH3 राहते. हा स्ट्रक्चरल, हा कंडेन्स्ड फॉर्म्युला. आता कोणता डॉट आणि का करतो मी, स्केलेटल काढतो विदाउट बॉन्ड. कसं 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18. आता क्रॉस कुठं कुठं घेऊ, कार्बन कार्बन मध्ये क्रॉस. आणि कार्बन हायड्रोजन मध्ये का घेऊ, क्रॉस डॉट क्रॉस डॉट. कंटाळा आला तर बी लिहा. जसं पहिलीला 1 महिनाभर नुसती उजळणीच लिहायला होत्यात का, तसं आहे आपलं. आलं. आता इथं बॉन्ड लाईन फॉर्म्युला लिहायचा आहे मला. किती कार्बन आहेत, कसं ठिपके देणार बघा मी. 1 2 3 4 5 6 7 8. आता झिगझॅग लाईन तयार करा. कशी, समजलं. तर असं आता तुम्ही डायरेक्ट 8वं लिहू नका, 4थं 5वं 6वं 10 पर्यंत कंप्लीट करा. त्याचे नावं सांगतो मी तुम्हाला.
चौथ्याचं नाव काय आहे? ब्युटेन, BUTANE. पाचव्याचं नाव आहे पेंटेन, PENTANE. सहाव्याचं नाव आहे हेक्झेन, HEXANE. सातव्याचं नाव आहे हेप्टेन, HEPTANE, हेप्टेन. आठव्याचं नाव आहे ऑक्टेन, OCTANE. बोर्डावर पण आहे ते नाव. नवव्याचं आहे नोनेन, NONANE. आणि दहाव्याचं नाव आहे डेक्कन, DECANE. कळालं का? हे 10 मेंबर लक्षात आले सगळ्यांना? ओके. ए